प्रदीप. प्रदीप पवार वेळेसमध्ये पण ब्लॉकमध्ये चेंडू इथे हाताला गेला होता आणि आपण पाहतोय एक सिंगल धाव इथे आलेली आहे. या सिंगल धावाने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. वेळेसोबत कटका आणि यस फलंदाज बाद पहिला गडी. बघा वैभव पहिल्या मॅच वरती देखील गोल्डन डक वरती बाद झाला आणि या मॅच मध्ये देखील तो डक वरती बाद झालेला आहे. नवीन आलेला फलंदाज बाल्या नडगे. यावेळेस बघा फक्त कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू त्याने खेळून काढला. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करू शकलेला नाही. या 2 धावा इथे पण पूर्ण केल्यात. या 2 धावे धावसंख्या आपण पाहतोय 3 या धावसंख्येवरती. वेळेस बघा पुन्हा एकदा नटराज पद्धतीने हा चेंडू देखील काढलेला एक सिंगल धाव आलेला आहे. तर सन्माननीय रघुनाथजी जोगारे साहेबांना विनंती असेल की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहतोय विद्यमान अध्यक्ष सन्माननीय रघुनाथजी जोगारे साहेबांना विनंती असेल की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच त्यांचा संघ थोडासा माघारी पडला. एवढेच पाहतो इनफिल्डच्या वरून खूप चांगला फटका केला हेमंत याने कॅपमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झालेला प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 6 या धावसंख्येवरती. इथे देखील खूप चांगला फटका केला गेला. एकदा कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल. खराब फिल्डिंग झालाय. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू फरार. सीमारेषा पार. हा येतोय चौकार. 4 धावा. बाळ्या करता हा चेंडू आपण पाहतोय. वेगवान चेंडू आता लागला होता. बॅटचं एज लागलंय आणि विकेट किपरला चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद.
आपण पाहतो की रोहन याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलेला आहे. अजूनही भावेश डोळ्याला थांबवलेला आहे खेळाडू कक्षामध्ये. पाहूया रोहन आणि हेमंत किती धावा इथे जमा करतायत धावफलकावरती. धावसंख्या आपण पाहतो सध्या तरी 10 धावा ही धावफलकावरती लागलेल्या आहेत. ते आपण पाहतो बॅटचं एश लागलेला आहे आणि या चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून चाललेला आहे. या एका धाब्याची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 11 या धावसंख्येवरती. तर सन्माननीय रुग्णाची जोगारी साहेबांना विनंती असेल की आमच्या व्हीआयपी कक्षेमध्ये आपण स्थानपन्न व्हायचं. यावेळेस पाहतो आपण स्टॅमिंग झालेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे, उंची गाठली, लांबी गाठलेली नाही आहे आणि चांगला झेल इथे पकडलाय प्रदीप याने. खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. पाहतोय आवेशाचा फटका पूर्णतः फसला होता आणि झेल ड्रॉप जीवनदान रोहन अडचणीमध्ये सापडलेला आहे. मात्र सुखरूपरित्या कंप्लीट केलेले आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे आपण पाहतोय. 2 धावा इथे पर्यंत पूर्ण झाल्या. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. 3 षटकाचा हा सामना आहे. दुसरं षटक मार्ग असते आपण पाहतोय. चेंडू टाकून झाले 4 आणि आपण पाहतोय षटपूल करण्याचा प्रयत्न बॅटचा एज घेतलाय आणि विकेट किपर खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. बघा विशाल खूप चांगली बॉलिंग करतोय. पुन्हा एकदा त्याच्या या षटकामध्ये विकेट्स येताना दिसत आहेत. तेजस येतोय ज्याने मागच्या मॅच मध्ये आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवला होता. तो तेजस वरठे आता नव्याने या मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. धावसंख्या पण पाहते पूर्णतः स्थिरावलेली आहे ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. पंचांनी लगेच दर्शवले की हा चेंडू वाईट असेल. 1 फॉर द ओव्हरचा देखील इथे इशारा दिला गेलाय. एक्स्ट्रा रन्स आपण पाहतोय. 14 धावा दाखल केला. ते शेवटचा एक चेंडू देवी बाकी आहे या षटकातील. कट करण्याचा प्रयत्न मात्र बॅट बॉल संपर्क नाही आहे. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा दाखल लागले. शेवटचे 6 चेंडू पाहूया हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल. क्लीन बोल्ड. रोहन धिंडा याची यष्टा उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज बाद. आपण पाहतोय की चिंचोटी आसोडीवाडा संघ पूर्णतः
या मॅच वरती आपली पकड मजबूत करत असताना धावा आपण पाहतोय अजूनही कुठल्या कोणी जास्त खर्च केलेले नाहीयेत. प्रदीपचं षटक अप्रतिम राहिलं, त्यानंतर विशालचं षटक अप्रतिम राहिले, त्यानंतर विश्वनाथ देखील चांगली सुरुवात करतोय. पहिल्या बॉलवरती त्यांनी विकेट मिळवलेली आहे. नव्याने फलंदाज सागर धिंडा येतोय. तर सन्माननीय रुग्णाची जोगासपणे विनंती करतोय की आमच्या व्हीआयपी कक्षेमध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपण पाहतोय एकच धाव इथे आपण पाहतोय अंकित केली गेली. पंच किती धावा असतील? चौकार षटकार आहे तिकडे कलवायचा आहे. तर चौकार असेल. 4 धावा. पुन्हा एकदा तेजस आपण पाहतोय महत्वाच्या क्षणी इथे चांगली फटका आपल्याला दिसतोय. अजून मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. वेळेस बघा पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक थर्ट्या सर्कलमध्ये होता, फायदा इथे मिळाला आहे. 2 धावा इथे पण पूर्ण केल्या जात आहेत. आउटफिट थोडीशी स्लो आपण पाहतोय क्षेत्रामध्ये. आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे तेजस साठी आपण पाहतो त्याला तेजसला अडचणीमध्ये घेऊन गेलेला आहे. या ओव्हर नंतर आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार. तर चिंचवाडा आणि या पेंढरीवाडा दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये थांबायचं आहे. चिंचवाडा आणि पेंढरीपाडा धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 21 धावा या धावफलकावरती लागल्यात. आणि चेंडू टाकून षटक दिला आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 गडी बाद झाल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नव्याने बॅटर कृष्णा धिंडा हा बॅटर इन झालेला आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. एक धाव इथे मिळेल आपण पाहतोय. या एका धावेची धावसंख्या 22 धावा. सागर आणि झेल इथे पकडलेला आहे. शेवटच्या बॉलवरती देखील विकेट मिळाली. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो. चला कॅप्टन लवकर यायचं आहे. चला धावत. आता अगोदरच तुम्हाला कॉल दिला होता. अयांश याच्या शुभच आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. बघा अयांश आपल्याला हाय करतोय. बघा 1 चिठ्ठी उचलली जाईल. ज्या 2 चिठ्ठ्या राहतील त्याला बायस आपण पाहतोय त्यांची मॅच होईल. आणि हे जी चिठ्ठी उचललेली आहे पाहूया कुठल्या संघाची चिठ्ठी निघालेली आहे. तर इथे चिठ्ठी निघालेली आहे. विजय संघाची चिठ्ठी निघालेली आहे. म्हणजे चिंचवाडा आणि स्वराज्य पेंढरीवाडा असा मॅच असेल.
चला आपण लगेच टॉस करून घेऊया. प्रवीणजी परेड यांच्या शोभास्ते आपण लगेच टॉस करूया. 3 षटकाचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. छापाचा कॉल आणि काट आलेला आहे. टॉस चिंचपाडा संघाने जिंकलेला आहे. आपल्याला निर्णय सांगायचा आहे. चला नेट आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. मॅच देखील स्टार्ट होत आहे. आपल्यासोबत जॉईन होत आहेत दर्शनजी डबके ओटो कॉमेंट्री बॉक्स. 23 धावांचं आव्हान ठेवलेलं ते बामणगाव संघाने. सलामीचे 2 फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईकला विशाल, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अमित यांना आणि बॉलिंग मार्क वरती वैभव. 18 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. त्यातून जो संघ विजय होईल तो आजच्या दिवसातून क्वालिफायरचा सामना खेळेल. पहिल्याच बॉलवरती पहिल्या सिंगल धाव घेतले. सिंगलने स्ट्राईक रोड केले. अकाउंट ओपन होते संघाचा आणि स्वतः सुद्धा एका धावेने. पुढचा बॉल याच पुन्हा एकदा कट केलाय. कव्हर क्षेत्ररक्षक आहे त्यांना एक सिंगल धाव. सिंगल धावाने धावफलक जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती. बघा सिंगल आणि सिंगल वरती जास्तीत जास्त भर दिला जातो कारण 23 धावांचं एक आव्हान ठेवलंय. त्यावेळेस बॅटच्या टोर लागला. चेंडू जातोय थर्ड रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे त्यांना बघा फेकी चांगली झालीय का. फेकी तर चांगली झाली होती परंतु फलंदाज पाहिलं तर क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलाय. त्याच काळात पहिले या 2 धावा इथे स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहिजे आपण दोन्ही फलंदाजांमध्ये. या 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचतो 4 या आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. स्क्वेअरला रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. बघा क्षेत्ररक्षण चांगला धावता. थ्रो खराब होता परंतु बॅकअप चांगलं होतं. त्याच पाहिजे फक्त आणि फक्त सिंगल धावावरती समाधान व्हायला लागलं. या सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 5. 5 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर होते डिसमिस. फलंदाज होतोय बाद. पहिला गटा बसतोय आसोटीपाडा संघाचा. आउट कोण झाला. काय रे
अमित काय कॅच आउट का बोल्ड आता कोणाला प्रदीप नवीन फलंदाज आपण पाहतो मिस्टर प्रदीप पवारांना. शेवटचा बॉल असेल या षटकातील. वैभव पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस बघा स्लॉस्टूप करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पंचांकडे लावून अपील सुद्धा केली होती. पंचाने ती अपील पाहिली तर फेटाळली आहे. षटक संपते पहिलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 5 आकड्यावरती. चांगली गोलंदाजी केली यावेळेस वैभव यांनी. पाहिलं तर समीकरण झालं 12 चेंडूमध्ये पाहिलं तर 18 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 18 धावा. नवीन गोलंदाज पाहतोय आपण बॉलिंग मार्क वरती मिस्टर भावेश डोळे यांना पाहतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता भावेश. अप्रतिम कामगिरी केली होती. फलंदाजी म्हणा किंवा गोलंदाजी म्हणा चांगली गोलंदाजी केली होती. तोच भावेश आपण पाहतोय निर्णायक षटक टाकण्यासाठी आता सज्ज असताना. भावेशचा पहिला बॉल सामना करतील ते फलंदाज विशाल. पहिला चेंडू पहिल्या अचूक टप्प्यावरती पहिला चेंडू आला निर्धाव. बघा सातत्याने एकाच लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिलाय. चांगली गोलंदाजी करताना पाहिलं यावेळेस भावेश डोळे यांना. दुपारी 17 मध्ये अप्रतिम कामगिरी केल्या भावेश यांनी. पुढचा बॉल भावेश यांचा. यावेळेस आफ्टर बॉल होता फटका फसलाय परंतु शतकपासून थोडासा लांब होता. या 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. चांगला क्षेत्रक्षण आपण पाहतोय वैभव धिंदा यांच्याकडून. फक्त 2 धावा. या 2 धावांशी धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन बोर्ड. भावेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर सज्ज असतील. पुढचा बॉल घेऊन विशाल साठी. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू जातोय सरळ आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय षटकार. बघा शॉर्ट पिच चेंडू होता त्याचा पुरेपूर फायदा घेतला विशालांनी. दिशा से भटके तो पडेंगे फटके असंच काही दाखवताना पाहतोय आपण विशालांना. समीकरण झालं तर 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. भावेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता परंतु पंचायतच्या वाईटचा येतो एक अवांतर धाव. या अवांतरच्या मधील धावफलक जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. 9 चेंडू 9 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न फटकाचा फसला होता परंतु शतक दूर होते. त्याच कारणासाठी 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. फक्त आणि फक्त 2 धावा. हे 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन बोर्ड. 8 चेंडू 7 धावांची आवश्यकता. अजून सुद्धा पाहिलं तर बॅलन्सिंग आहे. सामना बॅलन्सिंग आहे. हे 2 चेंडू महत्वाचे असतील भावेशांचे. हे 2 चेंडू निर्धाव टाकणं भावेशांना गरजेचं आहे. यावेळेस पाहिलं तर डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल धाव. धावा पाहिजे 17 या आकड्यावर जाऊन पोहोचतात.
शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 6 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 6 धावा. बघा चांगला चेंडू हाताळलाय. शेवटचा बॉल आला निर्धाव म्हणजे 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. समीकरण झालंय. 6 चेंडूवरती 6 धावांची आवश्यकता असेल. बघूया कोणता गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येईल. मट रोहन येतील गोलंदाजी मार्कवरती. 6 धावा रोखून ठेवण्यासाठी रोहन यांना प्राचारण केले जाते. त्यानंतर एक क्वार्टर फायनलचा सामना पाहतील आपण. एका बाजूला स्वराज्य स्पोर्ट्स पेंट्री पाडा तर दुसऱ्या बाजूला असतील त्यांच्या समोर श्री साई गणेश स्पोर्ट्स चिचपाडा. बिग फाईट आपण पाहतील यानंतर. आणि जो या सामन्यातून विन होईल तो संघ पाहतो डायरेक्ट क्वालिफायरचा सामना खेळेल. कोणता संघ यातून क्वालिफायरच्या सामन्यासाठी पुढे जाईल. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. रोहन बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय रोहन यांना. विशालसाठी पहिला बॉल घेऊन रोहन. हाफ ट्रॅकर बॉलला फटका चांगला गॅप मध्ये चेंडू जातोय. बघा आउटफील्ड थोडीशी स्लो असल्या कारणास्तव पाहिलं तर तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो आपण. पहिल्याच बॉलवरती पाहिलं 2 धावा आल्यात. या 2 धावांशी धावफलक पुढे सरकला जाऊन पोहोचते ते 19 या आकड्यावरती. अजून सुद्धा 4 धावांची आवश्यकता आहे 5 चेंडू मध्ये. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळला होता परंतु बॉलरच्या डोक्यावरून चेंडू गेला. 1 धाव झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही होत. एकाच धावाचं समाधान मानावं लागते. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. अजून सुद्धा पाहिलं तर 4 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. एखादा निर्धाव चेंडू किंवा एखादी विकेट जर आली तर सामना पाहिलं तर बॅलन्सिंग होऊ शकतो. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. एखादी विकेट किंवा एखादी 2-3 डॉट बॉल या मॅच मध्ये काहीतरी वेगळंच चित्रीकरण करता येईल. बघूया रोहन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती असतील. यावेळेस फटका चांगला आहे. पॉइंट रिझर्व मध्ये 1 धाव झाले. फक्त आणि फक्त एका धावावरती समाधान मानावं लागते. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 2 धावा. बघा भावेशांच्या षटकामध्ये एक षटकार आला. त्याच कारणास्तव पाहिलं तर थोडंसं हा बॅकफुटवरती संघ पाहतोय. तरी सुद्धा पाहिलं तर मॅच ऑन आहे. एखादा डॉट चेंडू आला तर 2 चेंडू 2 धावांचं समीकरण होऊ शकतो. रोहन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होती. यावेळेस सोडून दिलाय. वाह वाह काय चेंडू हाताळला. अप्रतिम चेंडू. आउटसाइड ऑफ स्टंप ब्रह्मास्त्राचा वापर केला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळलाय. आता समीकरण झालं 2 बॉल 2 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल रोहन यांचा विशालसाठी. यावेळेस पुन्हा एकदा फटका पाहत्या म्हणून फसलाय. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक होता तिकडे तैनात. बघा थ्रो चांगला झालाय. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद. आता समीकरण झालं 1 चेंडू 1 धावायची आवश्यकता असेल. बघा 1 बॉल मध्ये 1 धावाची आवश्यकता. या वर्षातील पहिलेच टुर्नामेंट पाहिली जगदंबा स्पोर्ट्स पेंट्रीपाडा च्या ग्राउंड वरती. हाच संघ होता बामणगाव संघ. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता होती आणि शेवटचा बॉल निर्धाव आला होता. तसंच काहीतरी कामगिरी त्यावेळेस गोलंदाज होते भावेश परंतु आता आहेत रोहन. अशीच काहीतरी कामगिरी यावेळेस रोहन यांना करावी लागेल.
एक बॉल एक ची आवश्यकता आहे. अजून सुद्धा सामना पूर्णपणे बॅलन्सिंग आहे. कोणता संघ जिंकेल? नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो विश्वनाथ आलेत, परंतु एक बॉल मध्ये एक धावायची आवश्यकता आहे. दर्पण आहे, दबाव आहे दोन्ही साईडला. विशाल यांच्यावर सुद्धा दबाव आहे. एक बॉल एक ची आवश्यकता आहे. आजच्या सकाळी 7 वाजून सगळ्या सामने पाहिजे तर लो स्कोरिंग होते. शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत सामना चाललाय. बघूया पुढचा बॉल. यावेळेस काय फटका असा जावलाय. मॅच फिनिश केलाय स्वॅगने, चौकाराने. बघा थोडस जवळ चेंडू पडला, त्याच कारणाचा पर्यंत हा चौकारासाठी गेला आणि सामना जिंकलाय तो. आई दुधाई स्पोर्ट्स आसोटीपाडा संघ हळक 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 वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव संघ तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील.